पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक झाले। डीजीसीए VSR विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे रोहित पवार संतापले आहेत। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली। उद्या बारामती पोलीस स्टेशनला तक्रार करणार अशी माहिती त्यानंतर रोहित पवार यांनी दिली। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात डीजीसीए आणि VSR विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता। रोहित पवार आज गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले होते, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यावेळी रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद वाढू लागला। आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। तुम्ही 8 दिवस तुम्ही उठा त्यांना बसू द्या। हो साहेब, माहिती देते तुमच्या विभागाचा माणूस गेला त्याच्यामध्ये, आमचे काका गेले, नेता गेला। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलते मध्ये? साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची ऍडिशनल डीसीपींना कोणाचा तरी फोन आला, त्यामुळे त्यांनी FIR घेतला नाही असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं। मग एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले। त्यांनी तिथं सांगितलं, तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा। कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत, त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली। उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये। आज जे सत्तेत आहेत ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर डीजीसीएने VSRच्या 4 विमानांची उड्डाणं थांबवली आहेत। विमानाची देखभाल नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे बंदी घातल्याचं डीजीसीएनं म्हटलं। विमानाचं ऑडिट करताना त्रुटी आढळल्याचं देखील डीजीसीएनं म्हटलं आहे। डीजीसीएनं याबद्दल VSRला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। डीजीसीएनं केलेल्या या कारवाईमुळे अपघाताला VSR कंपनी जबाबदार आहे हे कळतंय असं रोहित पवार म्हणाले। जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कोणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न। एका विशिष्ट जातीचे जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास डीजीसीएने परवानगी नाकारली।
रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा हा विजय आहे, लहानसा विजय. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना काही सत्ताधारी नेते मलाच ट्रोल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. विखे पाटील, आशिष शेलार आणि साताऱ्याचे मंत्री मलाच टार्गेट करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध, सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते, ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याच बरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार, ते तिथं बोलतात. अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, पीपीटी प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे. अजितदादांची बारामती आता सुनेत्रा पवारच सांभाळणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याचं एकमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये झालं. दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडनं देखील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात एकमत झालंय. अजितदादांची बारामती आता सुनेत्रा पवारच सांभाळणार आहेत. सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर भर आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल. संविधानानुसार कोणतीही व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसताना सुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र हे पद टिकवण्यासाठी शपथ घेतल्यापासून सलग 6 महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्य होणं या व्यक्तीला अनिवार्य असतं. अर्थातच बिनविरोध होईल. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल. या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू. पवार साहेबांचा आणि अजितदादांचा विचार हे पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होईल. माझं तर वैयक्तिक मत सर्वच राजकीय पक्षाला असं राहील की ही निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे मला असं वाटते आपण सर्वांनी जर जाण्याचा प्रयत्न जर केलं तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली दिलीसारखं होईल. तर याआधी सोमवारी रात्री देखील कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीला सुनील तटकरेंसह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. तर काही दिवसात वरळीच्या डोममध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यामध्ये शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवारांच्या राज्यसभेसाठी आता हालचाली वाढलेल्या आहेत. राज्यसभेबाबत जयंत पाटील, शशिकांत शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनामध्ये बैठक देखील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं म्हटलेलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय. शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत. रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवारांच्या पक्षानं राज्यसभेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा यासाठी जयंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लीडरशिपला भेटीन. एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे.
त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मवियाच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येणार आहे. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं तर प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी मिळणार नाहीये. आदित्य ठाकरेंनी मात्र राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं म्हटलंय. यावर सुप्रिया सुळेंनी बोलण्यास नकार दिलाय. आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी. आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाहीये. मी व्यक्ती म्हणून नाही, मी माझं पक्षाचं मत सांगतो. ते नाही मला माहिती. नाही ठीक आहे ना, अधिकार आहे ना. कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे? चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे. संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल. शरद पवारांना सध्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. पुढील 2 ते 3 दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. याच वेळी पवारांनी राज्यसभेसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणारे मात्र 6 नावांची चर्चा आहे. कोर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीमध्ये चर्चेला जाणार आहे. रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर केली जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर भाजपच्या लिस्टमधली ही नावं कोणती आहेत ती आपण पाहूयात. तर प्रीतम मुंडे, विजय रहाटकर, भागवत कराड यांची नावं चर्चेत आहेत. 4 उमेदवार दिले जाणार असले तरी 6 नावांची चर्चा आहे. विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्याही नावाची चर्चा राज्यसभेसाठी आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. साहेबांवरती विश्वास टाकला की त्यांनी जे आर काढला मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार. तर मग हा जे विश्वास टाकला ना, तर हा विश्वासाचे गैरविश्वास विखे पाटील साहेबांनी होऊ देऊ नये. ही आमची प्रामाणिक जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाही. का बरं नोंदी सापडलेला असून दिल्या जात नाही? जाणून बुजून कुठेतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे. या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये. नसता मला नाविलाजानं जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे. कारण जून महिन्यात ॲडमिशन असतात पोरांची. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही आणि तिथून पुढे सांगतो एकाही मंत्र्याचं ऐकून सुद्धा घेणार नाही. पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नातेवाईकानेच वाहतुकीचे नियम मोडत उलट्या दिशेनं गाडी आणली. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. याबाबत सामान्य नागरिक त्यांना जाब विचारत असताना रुपाली ठोंबरे पाटील त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी त्या व्यक्तींची हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं. जर रॉंग वेने कोण आलं तर त्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून मारायचंय का? मग अशाला काय करणार तुम्ही? आणि तो कोण होता? रिक्षावाला होता साधा. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी तुम्ही जर त्याचं रेकॉर्ड काढलं तर मला वाटतं कुठला तरी गुन्हेगार छपरी आहे. जर रॉंग साईडने आलेत, त्यांनीही शिव्या दिल्यात, दोघांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. माझे रिलेटिव्ह आहेत म्हणून तो शहाणा आहे आणि मी माफ करायचं चालणार नाही. नो एंट्रीत न गेल्यावर काय गुन्हा दाखल होतो? तो गुन्हा किंवा ती फाईन भरली असती. हा पुढं गाडी जाऊन द्यायला तयार नाही. हा कोण बाई लागून गेला? त्याच्यावरही गुन्हा दाखल करायला झाला पाहिजे. तर मुंबईच्या मालाडमधील फळ विक्रेत्याचा एक धक्कादायक असा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. फळ विक्रेता फळांवर उंदीर मारण्याचं औषध लावत असल्याचा प्रकार समोर आलाय. फळ विक्रेत्याच्या बेकायदेशीर दुकानावर बीएमसी कडनं कारवाई करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमने फळांचे नमुने घेतले. फळांवर उंदीर मारण्याचं औषध लावत मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. मनसे कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याकडे जाऊन या संदर्भात जाबही विचारलाय. खराब केले
बच्चे लोग खाते हैं, ये तो इधर ये लगा रहा है, ये देखिए ये टाइको लगा रहा है, ये मैं अभी लेने वाला था ये देखिए सब पूरा इधर लगा के रखा है मैं खराब मेले में। अरे तो ये आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांनी केलेली तक्रार सीआयडी कडे पाठवली आहे. बारामती पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद आहे आणि सीआयडी कडून चौकशी सुरू असल्यामुळे मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सीआयडी कडे पाठवलं आहे. पुढील चौकशी सीआयडी करणार आहे. तर याआधी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडनं तक्रार घेतली जात नाही अशी कंप्लेंट या ठिकाणी रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडनं तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला. तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.